नमस्कार विद्यार्थी मित्रों, स्वागत आहे तुमचे एम के कोचिंग क्लासेसमध्ये। ॲडिशन आणि सबट्रॅक्शन हा 5th क्लासचा आपण चॅप्टर पाहत आहोत आणि आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शन ॲडिशनचे आपण 3 लेक्चर घेतलेले आहेत आणि हे 4थे लेक्चर आहे। त्याच्यामध्ये जरी 5th क्लास हेडिंग असेल तर ॲडिशन आपण इन डिटेल घेत आहोत, ठीक आहे। तर त्याच्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, ठीक आहे। आणि कसे वाटतात व्हिडिओ हे पण आम्हाला कमेंट करून कळवा। चालतं, तर आपण काय करूया आता, प्रॉब्लेम सेट 8 जो आहे तुमच्या 5वीच्या पुस्तकामध्ये, ठीक आहे, टेक्स्ट बुकमध्ये तो पाहणार आहोत आपण। त्याच्यामध्ये बरेचसे एक्झाम्पल आहेत, त्याच्यामध्ये 10 गणित आहेत, 10। तर आपण खूप सारे घेतलेले आहेत, त्याच्या अगोदर 10-15 घेतलेले आहेत। तर तुमच्या प्रॉब्लेम सेट 8 मधले आपण फक्त 2 गणित घेतोय आणि बाकीचे जे गणित आहेत तुम्ही करायचे, हे 2 गणित मी करून दाखवतो तुम्हाला, ठीक आहे। बाकीचे तुम्ही होमवर्कमध्ये करायचे आणि आन्सर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, ठीक आहे। तर आपण पहिलं कोणतं पाहूया, हे पाहूया। तर पहिल्यांदा काय करू, हे एक्झाम्पल पाहू। तर पहिल्यांदा काय करायचं, हे लिहून घ्यायचं। तर आता काय आहे, हा नंबर काय 2654, 2654। त्याच्यानंतर 71,209, 71,209 आणि हे काय आहे 5,03,789 हे नंबर्स आहेत। तर पहिल्यांदा हे नंबर्स लिहायचे, आपण लिहिले। पहिल्यांदा नंबर लिहिताना काय करू शकता, तुम्ही कसे लिहू शकता, मोठा म्हणजे ॲडिशन करताना तुम्ही कशी जरी केले तरी काही प्रॉब्लेम येत नाही, ठीक आहे। तर याच्यामध्ये तुम्ही अगोदर मोठा नंबर लिहू शकता, अगोदर छोटा लिहू शकता किंवा कसे लिहू शकता, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही। 2654, ठीक आहे, 2654। तर आता हा 2654 लिहिलेला आहे आपण, 2654। त्याच्यानंतर आपल्याला हा नंबर लिहायचा। हा नंबर लिहिताना काय करायचं आहे आपल्याला, म्हणजे ह्या नंबर खाली ह्या नंबर आला पाहिजे, ठीक आहे। आता पहा, हा 209 आहे, तर हा 209 नंबर खाली नंबर आला पाहिजे आणि त्याच्यानंतर 71 आहे, तर हा इकडे जाईल, ठीक आहे। तर ही इथं जागा रिकामी राहिलेली आहे। तर लिहिताना तुम्ही काय करा, पहिला नंबर जसाच तसा लिहा आणि दुसरा नंबर लिहिताना काय करायचं, इकडल्या साईडने इकडे लिहत जायचे, ठीक आहे। म्हणजे हा 9च्या खाली 4च्या खाली 9, 5च्या खाली 0, 6च्या खाली 2, 2च्या खाली 1 आणि एक्स्ट्रा गेले तर इकडे जाऊ द्यायचं, ठीक आहे। त्याच्यानंतर हा नंबर लिहिताना पण काय करायचं, आता तुम्हाला इकडून लिहिता यायचे 789, हा म्हणजे इकडून लिहायचं, इथं 9 लिहिणार मी, ठीक आहे। त्याच्यानंतर 8 लिहिणार आणि तिचं लिहिणार 7, ठीक आहे। त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं 30, त्याच्यानंतर 5 म्हणजे असं लिहित यायचं, ठीक आहे। तुम्हाला हे कळलं असेल, किंवा मग तुम्हाला जर प्रॉब्लेम वाटला असेल लिहायला तर तुम्ही काय करू शकता, ह्यालाच अशी मांडणी, हे प्लस आणि प्लस असं करून तुम्ही ॲडिशन करू शकता, आन्सर बरोबर येईल। नाहीतर तुम्हाला जर काय प्रॉब्लेम वाटत असेल असे करण्यासाठी थोडंसं प्रॉब्लेम येऊ शकतं, तर त्यामुळे मग काय करा, तुम्ही सगळ्यात मोठा याच्यात अंक कोणता आहे तो पहिल्यांदा लिहा। सगळ्यात मोठा अंक कोणता आहे, हा आहे, तर हे घ्या पहिल्यांदा, काही होत नाही कसंही। मग हे लास्टचा आहे तर मी तर लिहितो, चालते, ठीक आहे। 5 पहा इथे लिहितो मी 503789 आणि थोडा अंतर राहू द्यामध्ये, ठीक आहे। म्हणजे 5,03,789 हे काय आहे तुमचं अंक आहे, हा लिहिलेला आहे। त्याच्यानंतर याच्यानंतर हा मोठा अंक आहे, म्हणजे काय आहे तुमचा, पहा हा 71,209 हा अंक लिहिणार आपण, ठीक आहे। तर हा लिहिताना तुम्हाला काही इकडून लिहित यायचा, इकडून म्हणजे इकडून लिहित यायचा, एक मोठा लिहिलं। त्याच्यानंतर पहा ही किती अंकी संख्या आहे तुमची, ही 6 अंकी संख्या आहे। ही किती अंकी संख्या, 1 2 3 4 5 6 असं मोजा वाटलं तर, ही 6 अंकी संख्या आहे आणि ही किती आहे तुमची 5 अंकी संख्या आहे। 5 अंकी संख्या असली तर तुम्हाला एक अंक इकडला सोडून द्या, म्हणजे इकडून 5 अंक धरायचे, असं लिहू शकता। म्हणजे 71,209 म्हणजे असं मोजायचं आणि प्लस द्यायचं, प्लस ॲडिशन करायचं आहे, प्लसचं सिम्बॉल। त्याच्यानंतर ही 4 अंकी संख्या आहे, पहा ही किती होती, 5 अंकी संख्या होती, 4 असेल तर म्हणजे इथून याच्या इकडून रिकामे राहिले तर इकडे राहू द्यायचे, ठीक आहे। अंक रिकामे राहिले तर इकडे राहू द्यायचे, ठीक आहे। इथून लिहिन मग 2654, हा 2654। आता तुम्ही हे प्लसचं सिम्बॉल, म्हणजे ह्याची ॲडिशन करा किंवा ह्याची ॲडिशन करा, तुम्हाला जसं सोपं जाते, असं मांडणी करायला सोपं जाते किंवा असं मांडणी करायला सोपं जाते, तसं कशी मांडणी करा आणि बेरीज करा। तर आपण आता काय करू, ह्याची मांडणी करू, असं करत जा सहसा, तर तुम्हाला थोडंसं सोपं जाईल असं केल्यावर लिहायला खाली, ठीक आहे। तर पहा आता हा 9 आणि 9 तुमचे किती होतील, 9 आणि 9 काउंट करायचं तुमचे होतील 18 आणि हा 18 मध्ये हा 4 मिसळायचा आहे। 4 मिसळलं तर तुमचा काय होईल, तुमचा 22 होईल। 18 मध्ये 4 मिसळायचा, कसं करू शकता, 8 + 4 12, 12 ला 2 कॅरी 1 आणि 1 आणि 1 2, 22।
तर 22 आलेला आहे. 22ला तुम्ही काय लिहू शकता इथं 2 आणि हा कॅरी 2. कसं लिहायचं मी सांगितलेलं आहे याच्या 3 लेक्चरमध्ये अगोदरच्या. ठीक आहे. तर 22 आलं तर जे उजव्या हाताचा साईडचा जो अंक आहे तो आपण खाली लिहितो आणि डाव्या साईडचा जो अंक आहे तो आपण इकडे लिहितो. पहा हा 2 आणि 8, 2 आणि 8 किती होतात तुमचे 10 होतात. किंवा अगोदर हे मिळवा नंतर कॅरी ॲड करा. 8 + 0 तुमचा 8 आणि 8 आणि 8 + 0 8 होतो आणि 8 + 0 8 झाला आणि 8 मध्ये तुम्ही काय करा 5 ॲड करा. 8 मध्ये 5 ॲड केला तर तुमचा किती होते 13 आणि त्याच्यामध्ये तुमचा कॅरी 2 ॲड करा हा 2. तर किती झालेलं आहे 3 आणि 2 5 म्हणजे तुमचा 15 झालेला आहे. तर 15 आलं तर 5 आपण इथं लिहितो. 5 काय लिहितो आपण म्हणजे उजव्या साईडचा आहे तो अंक आपण इथं लिहितो आणि डाव्या साईडचा जो अंक आहे तो आपण कॅरी देतो. इथं कॅरी आला. आता हा 7 आणि 2 तुमचा काय होतो 7 आणि 2 होतो 9, 9 आणि 6 तुमचा होतो 15, 15 आणि 1 होतो तुमचा 16, 16 आला तर आपण 6 इथं खाली लिहिणार आणि 1 तुमचा कॅरी म्हणजे हातच्या देतो आपण. इथपर्यंत काही शंका नसेल. त्याच्यानंतर ह्याची बेरीज करा. हा 3 आणि 1 तुमचा किती होईल 3 आणि 1 4, 4 आणि 2 तुमचा 6, 3 आणि 1 4, 4 आणि 2 6 आणि इथला एक कॅरी 7, कॅरी म्हणा आणि मराठीत त्याला हातच्या म्हणतो. आता 0 आणि 7, 0 आणि 7 किती होईल तुमचे 0 आणि 7 7च होतील आणि इथं काही नाही आहे. इथं काही नाही तर टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. ठीक आहे. 0 आणि 7 म्हणलं तर तुमचा काय होईल पुन्हा इथं 7 येईल. आता 5 आहे इथं याच्या खाली काही नाही याच्या खाली काही नाही तर जशास तसा 5 लिहून टाकायचा. तर ही तुमची काय झालेली ॲडिशन आलेली आहे हे असं केल्यावर. ठीक आहे. तर तुम्ही केल्यानंतर तुमचं काय आलेलं आहे उत्तर पहा. ठीक आहे. 5,77,652 5,77,652 हे उत्तर आलेलं आहे. तुम्ही असं जरी केलं तरी तेच उत्तर येणार आहे. 6 पहा 9 आणि 9 18, 18 आणि 2 22 होतील. 22ला 2 ह्याच्याले 2. ठीक आहे. थोडं फास्ट करतो मी. ठीक आहे. आता ते समजून दाखवलं नाही. हे 22 झाले तर इथं 2 लिहिलं कॅरी 2 आला. 2 आणि 5 आणि 8 तुमचे झाले. 5 आणि 8 किती होतात 13 आणि 2 15, 15 झाले तर 15ला आपण इथं 5 लिहितो आणि कॅरी 1 लिहितो. हा 6 आणि 2 8, 8 आणि 7 15, 15 आणि 1 16, 16शीला 6 हातशाला 1, 2 आणि 1 3 आणि 3 6, 6 आणि 1 7. ठीक आहे. त्याच्यानंतर 7 आणि 0 तुमचा 7, 5ला 5. ठीक आहे. पहा दोन्ही उत्तरे चेक करू शकता. इथं पण तुमचा काय आलेला आहे तेच आलेलं आहे 5,77,652, 5,77,652. कसंही करू शकता तुम्ही. अशी मांडणी करा किंवा अशी मांडणी करा काही प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे. फक्त तुम्ही मांडणी करताना व्यवस्थित करायचं. तर हे पहिलं गणित करून दाखवलेलं आहे. आता दुसरं पण एक बार गणित करून दाखवतो मी आणि मग बाकीचे सगळे गणित काय करायचे तुम्ही करायचे आहेत. तर आता दुसरं गणित आपण काय करूया मांडून घेऊया. ठीक आहे. तर हे मिटवतो मी. मिटवल्यानंतर आपण दुसरं गणित मांडून घेऊया. पहा आता हे घ्यायचं आपल्याला. तर काय करा पहिल्यांदा सगळ्यात मोठा आहे तो लिहून घ्या. तर इथे काय आहे तुमचं हे आहे तुमचं मोठं. ठीक आहे. तर अंक पहा हा किती अंकी आहे हे 3 आणि 2 5, 5 आणि 2 5 आणि 2 झाले तुमचे 7 अंकी आहे. तर लिहून घ्या 51 36 274 274. ठीक आहे. वाचायचं असेल तर वाचू शकता. एकक दशक शतक हजार 10,000 लाख 10 लाख म्हणजे 51,36,274. 51,36,274 आहे का नाही. 51,36,274. ठीक आहे. त्याच्यानंतर आता 76 आहे तर किती अंकी संख्या आहे 3 अंकी. तर इकडून 3 अंक बघायचे आणि लिहायचे त्याच्याखाली 726 726 हे प्लस. त्याच्यानंतर तुमचं 29 आहे तर 2 अंकीच संख्या आहे लास्टला. ह्या खाल्ल्या 2 अंकाखाली लिहायचं 29. तर ह्याची ॲडिशन करायची. तर ह्या तिघांची ॲडिशन करायचे. पहा आता 4 आणि 6 तुमचा 4 आणि 6 होतो 10, 10 आणि 10. 4 आणि 6 तुमचा 10, 10 + 9 तुमचा होतो हा 0 आणि 9 9 आणि 1ला 1 19 होतो. 19 असेल तर 9 इथं येतो आणि कॅरी आपला 1 येतो. ठीक आहे. हे तुम्हाला खूप वेळेस सांगितले. 7 आणि 2 तुमचा 9, 9 आणि 2 11, 11 आणि 1 तुमचा 12. किती झाले 12, 12 झाले तर 12 झाले तर 2 कॅरी 1. 2 आणि 7 9, 9 आणि 10, 10शीला 0 जे 10 झाले 10ला 0 कॅरी 1. 6 याच्या खाली काही नाही म्हणजे 6च राहील आणि हा इथला एक 7 आणि इथं 3 आहे याच्या खाली काही नाही तर 3ला 3. हा 1 याच्या खाली काही नाही. हा प्लसचं साईन आहे. ठीक आहे. वाटलं तर प्लसचं साईन तुम्ही इथं लिहा. ठीक आहे. 3ला 3 लिहिल्या. 1ला जशास तसा 5ला 5 जशास तसा लिहा.
मग हे झालेले काय तुमचं 51,37,029, ठीक आहे 29 हे तुमचं काय आलेलं आहे आन्सर आलेलं आहे। तर अशा प्रकारे हे दोन गणित मी करून दाखवलेले आहेत। त्याच्यानंतरचे काय करूया आपण नेक्स्ट ह्याच्यामध्ये पाहूया, ठीक आहे। पहा आता नेक्स्ट क्वेश्चन घेतलेला आहे, तर आपण प्रॉब्लेम सेट 9 पाहूया। प्रॉब्लेम सेट 8 मध्ये जे क्वेश्चन आहेत ते बाकीचे तुम्ही करायचे। तर प्रॉब्लेम सेट 9 पाहतोय आपण। तर प्रॉब्लेम सेट 9 मध्ये काय सॉल्व द फॉलोइंग प्रॉब्लेम्स, हे प्रॉब्लेम सॉल्व करायचे। तर पहिला प्रॉब्लेम काय आहे तुमचा, पहिला प्रॉब्लेम आहे इन अ सर्टन इलेक्शन, एक इलेक्शन होते, इलेक्शन माहीत आहे सगळ्यांना, इलेक्शन्स माहीत आहे सगळ्यांना, निवडणूक म्हणतो आपण मराठीत। एक इलेक्शन होते, त्या इलेक्शनमध्ये किती 13,47,048 13,47,048 महिला वुमेन काय करतात वोट करतात, आहे का नाही। अँड 14,29,638 मॅन म्हणजे पुरुष, आहे का नाही। कास्ट म्हणजे वोट करणे, कास्ट देअर वोट्स, हाऊ मेनी वोट्स वेअर पोल्ड ऑल टुगेदर। तर काय म्हणतात त्याचं म्हणणं काय आहे, थोडक्यात सांगतो। एक इलेक्शन झालेलं आहे, काय झालेलं आहे, एक इलेक्शन झालेलं आहे, निवडणूक झालेली आहे। आणि त्या निवडणुकीमध्ये तुम्हाला माहीत आहे महिला आणि पुरुष दोघं पण काय करतात वोटिंग करतात, ठीक आहे, वोटिंग करतात आणि त्या वोटिंगमध्ये काय आपले वोट टाकतात। तर असं म्हणणं आहे की त्यांचं की किती महिलांनी वोट केलेलं आहे की 13,47,048 महिलांनी वोट केलेला आहे। इथं लिहून घेतो मी किती केलेलं आहे, 13,47,048 हे किती महिलांनी मतदान केलेलं आहे। त्याच्यानंतर पुरुषांनी किती केलेलं आहे ते सांगतात 14,29,638 हे एवढ्या पुरुषांनी मतदान केलेलं आहे। कास्ट देअर वोट्स, हाऊ मेनी वोट्स वेअर पोल्ड ऑल टुगेदर त्यांना असं म्हणायचं की दोघांचं मिळून किती मतदान झालं महिलांचं आणि पुरुषाचं। मग काय नाही, आपल्याला हे महिलांचं आहे हे पुरुषांचं आहे, ह्या दोघांची जर बेरीज केली तर येणारं उत्तर काय असते तुमचं, येणारं उत्तर हे किती मतदान झाले हे आपल्याला कळेल। तर बेरीज करा, तुम्हाला ॲडिशन करायचं आहे। हा 8 आणि 8 किती होईल तुमचं, आता ॲडिशन तर तुम्हाला येते सिम्पली, ठीक आहे। ॲडिशन थोडं फास्ट करतो, आता सगळ्यांना कळालेली आहे ॲडिशन कशी करायची। तर हे 8 आणि 8 तुमचा काय होईल, 8 आणि 8 16 होईल, 16ला 6 कॅरी 1, 4 आणि 3 7 आणि हा 1 8, 6 हा 0 आणि 6 तुमचा 6, 7 आणि 9 तुमचा 7 आणि 9 किती होते तुमचा 16, 16ला 6 कॅरी 1, 4 आणि 2 6 आणि 1 7, 4 आणि 2 तुमचा 6 आणि 1 7, 3 आणि 4 7, 1 आणि 1 तुमचा 2। तर हे झालेलं आहे तुमचं काय झालेलं आहे, हे अशा प्रकारे तुमचं उत्तर आलेलं आहे। तर किती दोघांनी मिळून किती मतदान झालेलं आहे, दोघांचं मिळून किती वोट, हाऊ मेनी वोट्स वेअर पोल्ड ऑल टुगेदर 27,76,686। तर मराठीत जर वाचायचं असेल तर 27,76,686 इतकं मतदान झालेलं आहे दोघांचं मिळून त्या इलेक्शनमध्ये। तर हे संपलेलं आहे तुमचा क्वेश्चन। याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। पहा आता सेकंड क्वेश्चन घेतलेला आहे आपण। तर सेकंड क्वेश्चन काय म्हणतो तुमचा, व्हॉट विल बी द सम, हे पेन चेंज करतो, व्हॉट विल बी द सम म्हणजे बेरीज तुमची, व्हॉट विल बी द सम ऑफ द स्मॉलेस्ट अँड द लार्जेस्ट 6 डिजिट नंबर्स। तर त्यांचं म्हणणं असं आहे की 6 डिजिट नंबर आहे, त्याचा स्मॉलेस्ट नंबर 6, एक स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर आहे आणि एक लार्जेस्ट 6 डिजिट नंबर आहे। ह्या दोघांची जर ॲडिशन केली म्हणजे सम केली तर येणारं उत्तर काय असेल असा प्रश्न आहे। तर आता तुम्हाला पहिल्यांदा डिजिट म्हणजे काय हे माहीत पाहिजे आणि स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर आणि लार्जेस्ट 6 डिजिट नंबर हे पण माहीत पाहिजे। तर ते कसं शोधून काढायचं ते तुम्हाला मी सांगतो, पहा। तर पहा लक्ष द्या, तर हे तुमचे काही नंबर लिहितो 1 2 3 4 आहे का नाही, डॅश डॅश अप टू 9, ठीक आहे। त्याच्यानंतर पहा 10, त्याच्यानंतर 11 12 डॅश डॅश अप टू 99। तर पहा, तर हे डिजिटला आपण म्हणजे मराठीत आपण डिजिट म्हणजे तुमचं काय अंक म्हणतो, मराठीत त्याला अंक म्हणतो, आहे का नाही अंक। पहा एक अंकी संख्या, दोन अंकी संख्या असं म्हणतो ना मराठीमध्ये, तसंच डिजिट म्हणजे 1 डिजिट म्हणजे तुमचं एक, सगळ्यात छोटा 1 डिजिट नंबर तुमचा आहे, सगळ्यात छोटा 1 डिजिट नंबर तुमचा 1 आहे आणि सगळ्यात मोठा तुमचा 1 डिजिट नंबर काय आहे तुमचा 9 आहे।
तर 1 डिजिट म्हणजे प्रत्येकामध्ये एकच अंक आहे, एकच डिजिट आहे. 1 एकच डिजिट आहे, 2 एकच डिजिट आहे, 3 एकच डिजिट आहे, हा पण एकच डिजिट आहे. तर हे तुमचे 1 to 9 हे काय झाले तुमचे सिंगल डिजिट नंबर आहेत, सिंगल डिजिट एक अंकी संख्या म्हणतो. आता तुमचा त्याच्यानंतर 10 to 99 हे तुमचे काय झालेले आहेत, तुमचे 2 अंकी संख्या आहेत, म्हणजे 2 डिजिट नंबर झालेले आहेत सगळे. त्याच्यानंतर 3 डिजिट नंबर मी काय सांगू शकतो तुम्हाला, तुमचा 3 डिजिट नंबर 100 आहे, 100 101 102 डॅश 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 असा लास्टचा तुमचा काय असेल 999. त्याच्यानंतर 4 डिजिट नंबर जर घेतला तर तुमचा काय असेल 1000 असेल, कारण याच्यामध्ये 4 शून्य आहेत. त्याच्यानंतर 1 आहे का नाही, 1000 हे 1001 असेल, हे 1000 आहे ना, 1001 असेल. त्याच्यानंतर 1002 असेल. त्याच्यानंतर असं डॅश 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 तुमचा लास्टचा काय असेल, तर लास्टला तुमचा काय असेल 10,000 आहे का नाही, 10,000. पहा इथपर्यंत तुम्हाला लक्षात येते का? पहा अशा प्रकारे करत जाऊ शकता तुम्ही. अशा प्रकारे 10,000 आहे, नाही 10,000 नाही 1000 आहे, हा 1001 1002 1002. त्याच्यानंतर तुमचा लास्टचा नंबर काय असेल, तर 10,000 नाही किती असेल, तर काय येईल तुमचा. पहा इथं तुम्हाला जर कन्फ्युजन होत असेल तर इथं 9 आहे, याच्यानंतर एक 9 ॲड केलेला आहे. इथं एक 9 होता सिंगल डिजिटमध्ये, 2 डिजिटमध्ये तुमचे 2 9 होते, 3 डिजिटमध्ये 3. आता याच्यामध्ये 4 9 असतील, किती असतील 4 9. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा इथं काय असतील 1 0 ॲड करत जायचं. इकडं आपण 1, त्याच्यानंतर इथं 0 ॲड केला, इथं दुसरा 0 ॲड केला, इथं 1 0 ॲड केला, असे 0 ॲड करत जायचे. आता इथं 3 0 होते, इथं 4 0 झालेले. ठीक आहे. म्हणजे तुमचा 10,000 आहे, 10,000. त्याच्यानंतर तुमचा 10,001 असा डॅश 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 सो ऑन तुमचा काय असेल लास्टला 1 2 3 4 आहे. तर आता इथं तुमचा 5 असेल. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला दिसते. आणि तर लास्टचा तुमचा आता जे विचारलेलं आहे तुमचा 6 डिजिट 1 2 3 4 5 6 म्हणजे 5 शून्य आहेत. ठीक आहे. हे तर तुमच्या इथं 4 5 अंकी संख्या होती, ही 6 अंकी, हे 3 आणि 3. त्याच्यानंतर हे लास्टला आपण तुम्ही लिहू शकता 1 2 3 4 1 2 3 4 आणि 1 0. ठीक आहे. ही 6 अंकी संख्या. आणि याच्या पुढले आता लिहित नाही मी. त्याच्यानंतर 1 2 3 4 5 6. ठीक आहे. हे 6 अंकी झालेत. पहा तर हे सगळे डिजिट नंबर लिहायला सांगितले मी तुम्हाला. इथं तुमचं हे पण कव्हर झालेलं आहे. पहा 1 डिजिट म्हणजे ज्याच्यामध्ये एकच अंक आहे, 2 डिजिट म्हणजे ज्याच्यामध्ये 2 अंक आहेत, 3 डिजिट म्हणजे त्याच्यामध्ये 3 अंक आहेत. तर पहा हे सगळे कळलेले आहेत मला. 4 डिजिट म्हणजे 4 अंक आहेत, आहे का नाही, 4 डिजिट आहेत. आणि 5 डिजिट म्हणजे त्याच्यामध्ये 5 डिजिट्स आहेत. तर तुम्हाला सगळ्यात छोटा 1 डिजिट नंबर हा 1 आहे, आणि सगळ्यात मोठा 1 डिजिट नंबर 9 आहे. सगळ्यात छोटा 2 डिजिट नंबर हा तुमचा 10 आहे. सगळ्यात मोठा 2 डिजिट नंबर 99 आहे. सगळ्यात मोठा सगळ्यात छोटा 3 डिजिट नंबर 100 आहे. आणि सगळ्यात मोठा तुमचा 3 डिजिट नंबर 99 आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात छोटा तुमचा किती डिजिट नंबर आहे, हा 4 डिजिट नंबर 1000 आहे. आणि सगळ्यात मोठा किती डिजिट 4 डिजिट नंबर 9999 हा आहे. त्याच्यानंतर पुढं पहा तुमचा 5 डिजिट नंबर, सगळ्यात छोटा 5 डिजिट नंबर तुमचा किती आहे 10,000. सगळ्यात छोटा 5 डिजिट नंबर तुमचा 10,000 आहे. आणि सगळ्यात मोठा 5 डिजिट नंबर तुमचा काय 99,999 हा आहे. त्याच्यानंतर तुमचा 1 लाख आहे. सगळ्यात छोटा तुमचा काय आहे, सगळ्यात छोटा तुमचा 6 डिजिट नंबर आहे 1 लाख. ठीक आहे. आणि सगळ्यात मोठा तुमचा 6 डिजिट नंबर काय आहे 99. पहा किती आहे हे 9,99,999 9,99,999 सगळ्यात मोठा आहे. तर हे तुमचा 6 डिजिट सगळ्यात छोटा नंबर आहे आणि सगळ्यात मोठा आहे. तर तुम्हाला काय करायचे, ह्यांचीच ॲडिशन करायची आहे सरळ सरळ. ठीक आहे. थोडासा कॉम्प्लेक्स आणि किचकट प्रश्न आहे तुमच्या लेवलला, कारण हे तुम्हाला माहीत पाहिजे. तर मी इथं लिहितो किती आहे तुमचा, हा 10 लाख आहे. 10 लाख लिहिलं मी इथं. ठीक आहे. 10 लाख म्हणजे तुमचे किती, हा 10, त्याच्यानंतर ह्याच्या डोक्यावर 5 0, तुमचा हा 10 लाख झालेला आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6 0 असतील. 10 लाखवर किती 0 असतात तुमचे 6 आहेत का, 1 2 3 4 5. बरोबर आहे का बघा. ठीक आहे. याच्यामध्ये 0 बघा. पहा लक्षात आहे, हे 10 लाख नाही, किती आहे 1 लाख आहे. पहा 5 0 आहेत ना एकच्या डोक्यावर, 1 2 3 4 5.
तर हे 1 लाख आहे. किती आहे तुमचं 1 लाख आहे. तर 1 लाख म्हणजे एकच्या डोक्यावर किती झिरो असतात 5 असतात. 1 2 3 4 5 हे मिटून टाका. ठीक आहे. तर हे तुमचा हा थोडा मोठा झिरो लिहू आपण. तर हे तुमचं 1 लाख झालेलं आहे. लिहिलेला आपण हा नंबर 1 2 3 4 5 आणि त्याच्यानंतर तुमचा किती आहे 9,99,999. तर ठीक आहे. तर हे लिहितो मी म्हणजे 6 अंक असले पाहिजे तुमचे सगळे मिळून. ठीक आहे. तर सगळ्यात छोटा पहा, सगळ्यात छोटा किती अंकी नंबर सांगला तर आता तुम्हाला काढायची जर ट्रिक सांगितली तर सिंपल ट्रिक काय करायचं, सगळ्यात छोटा किती अंकी नंबर सांगू. सगळ्यात छोटा तुम्हाला जर त्यांनी म्हणलं 7 अंकी नंबर तर 1 लिहायचं. सगळ्यात छोटा 7 अंकी नंबर म्हणलं 1 लिहायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं 6 शून्य लिहायचे. 7 अंकी म्हणलं तर 1 नंबर 1 लिहायचं आणि त्याच्यापुढं किती शून्य लिहायचे 6 शून्य लिहायचे. 6 शून्य 7 अंकी झाला. आणि सगळ्यात मोठा 7 अंकी म्हणलं तर 99 लिहून टाकायचं. की तो कोणताही नंबर जर तुम्हाला सगळ्यात मोठा म्हणलं तर 99 लिहून टाकायचं. 7 अंकी म्हणलं तर 99 हे 3 आणि हे 3 आणि हे 3 7 झाले. ठीक आहे. तर तुम्हाला आता कळलं असेल सगळं एक इन शॉर्ट. आता तुम्हाला एकदम फास्टमध्ये काढता येते, सगळ्या गोष्टी करायची गरज नाही. ठीक आहे. सगळ्यात छोटा कोणता अंकी नंबर आणि सगळ्यात मोठा कोणता अंकी नंबर तुम्हाला काढता येतो. आता ह्याची काय करा तुम्ही ॲडिशन करा. ॲडिशन केलं तर काय होईल 0 आणि 9 तुमचा 9 0 आणि 9 9 0 + 9 9 0 + 9 9 0 + 9 9 आणि 1 आणि 0 1 आणि 9 तुमचा काय होईल 1 आणि 9 तुमचा 10 होईल. ठीक आहे. तर तुमचं हे आलेलं आहे उत्तर. ठीक आहे. हे काय आहे तुमचं आन्सर आहे. ह्याच्यामध्ये काही शंका नाही. थोडंसं तुम्ही काय करा हा डबल व्हिडिओ पहा. ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं शंका किंवा डाऊट निर्माण होऊ शकतो. चालते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. पहा तर लक्ष द्या. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन घेतलेला आहे. काय आहे इफ सुरेखाताई बॉट अ ट्रॅक्टर. तर सुरेखाताई नावाची एक काय आहे बाई आहे, महिला आहे. तर सुरेखाताईनं काय केलेलं आहे ट्रॅक्टर खरेदी केली. इफ सुरेखाताई बॉट ट्रॅक्टर फॉर ट्रॅक्टर खरेदी केले तिनं कितीला पहा 8,07,957. तर सुरेखाताई नावाच्या बाईनं काय केलेलं तिनं 8,07,957 रुपयाला ट्रॅक्टर खरेदी केले. ठीक आहे. करू द्या. अँड अ थ्रेशर एक खरेदी केले तिनं फॉर 32,609 म्हणजे 32,609 रुपयाला तिनं थ्रेशर खरेदी केले. हाऊ मच मनी डिड शी स्पेंड ऑलटुगेदर एकत्रितरित्या तिनं काय सगळे मिळून पैसे किती खर्च केलेले आहेत. तर तिनं ट्रॅक्टर कितीला खरेदी केलेलं आहे बघा 8,07,957 रुपयाला तिनं ट्रॅक्टर खरेदी केलेलं आहे. ठीक आहे. 8,07,957 रुपयाला ट्रॅक्टर खरेदी केले आणि थ्रेशर तिनं किती घेतले 32,609 32,609. ठीक आहे. तर हे तुमचं 32,609. तर एका खाली एक अंक लिहायचे. ते दोघांची ॲडिशन करा. आता दोघांचे ट्रॅक्टरचे आणि थ्रेशरचे मिळून किती पैसे होतील तर दोघांची ॲडिशन करा. 7 आणि 9 तुमचा 7 + 9 किती होतील तुमचा 16ला 6 कॅरी 1 5 आणि 1 5 + 0 5 आणि 1 6 9 आणि 6 15 15ला 5 कॅरी 1 7 आणि 2 9 आणि 1 10 10ला 0 कॅरी 1 3 आणि 1 4 आणि 8ला 8. थोडंसं फास्ट केलेलं आहे. आता तुम्हाला कारण सगळ्या गोष्टी काय होत आहेत जमत आहेत त्यामुळे मी काय केलेलं थोडंसं आता फास्ट केलेलं आहे. आता तुम्हाला सगळ्या गोष्टी जमत आहेत आहे का नाही. आपण भरपूर सारे घेतलेले लेक्चर हे 4थं आहे. तर अशा प्रकारे मग त्या सुरेखाताईने किती पैसे खर्च केलेले ते एकूण तर 8,40,566 8,40,000 8 लाख हा झिरो आहे 8,40,566 रुपीज खर्च केलेले आहेत ट्रॅक्टर आणि थ्रेशरवर सुरेखाताईनं. ठीक आहे. तर काय करूया आपण ह्याच्यानंतरचे 2 एक्झाम्पल आहेत ते तुम्ही काय करा होमवर्कमध्ये सोडवा. होमवर्कमध्ये सोडून जे काही उत्तर असं येईल ते तुम्ही काय करा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ समजतात का नाही हे पण मला कमेंट बॉक्समध्ये करून सांगा. ठीक आहे. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. ठीक आहे. आणि हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू वन्स अगेन.